हाय, हॅलो, नमस्कार गाईज. कसे आहात तुम्ही सगळे? आय नो मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवते. तर मी उद्यापासून माझी 75 डेजची वेट लॉस जर्नी पुन्हा एकदा चालू करते आहे. तर या दरम्यान माझ्या माइंडमध्ये ना काही थॉट्स येत होते. निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह सुद्धा आहेत. तर ते मला जस्ट तुमच्याशी शेअर करायचे आहे. जस्ट वाटलं म्हणून म्हटलं एक व्हिडिओ बनवूया यावर. सुरुवातीला ना निगेटिव्ह थॉट्सबद्दल बोलूया. तर मला आता असं वाटतंय की एप्रिल, मेमध्ये मी अजिबातच डाएट केला नव्हता ना, त्यामुळे खाणं अगदी अनलिमिटेड आणि कसलाही विचार न करता होता. त्यामुळे असं वाटतंय, की आता डाएट चालू केल्यानंतर मी काहीही खाऊ नाही शकत आहे. म्हणजे समोर आलं, की मी लगेच ते तोंडात नाही टाकू शकत आहे. मला ते थोडंसं कंट्रोल करावं लागणार आहे. त्यानंतर असं वाटतंय, की काही जण बोलतायत, की "ठीक आहेस आता, आता एवढी पण काही वाटत नाहीये, चांगली वाटतेस आता. आता गरज नाहीये करायची." पण या सगळ्या म्हणजे करू का नको असं मला आता मनात येत होतं. म्हणजे या निगेटिव्ह थॉट्सला मारण्यासाठी माझ्या मनात पॉझिटिव्ह थॉट्स सुद्धा याच्यापेक्षा जास्त आलेत. म्हणजे हे फक्त एवढेसेच होते निगेटिव्ह थॉट्स. पॉझिटिव्ह थॉट्स एवढे होते, की मला आता पुन्हा एकदा माझी वेट लॉस जर्नी चालू करण्यासाठी भाग पाडलेला आहे. म्हणजे खुशीसुद्धा अशी होते, की मी आता मस्त वेट लॉस करणार. मला हवे तसे कपडे आता माझे जे थोडे टाईट व्हायला लागले होते, ते सुद्धा होणार. माझ्या स्केलवर जो आकडा आहे वजनाचा, तो सुद्धा कमी-कमी होणार आहे. आणि 75 डेजचा तर प्रश्न आहे. 75 डेज असे निघून जातात करायला लागलात की. त्यानंतर मग मी जिमला जाणार. मी स्वतः घरी एक्सरसाइज करून 18 ते 20 किलो वजन कमी केलं होतं. पण जिमला जाऊन एक्सरसाइज करण्यात जी मजा आहे ना, मी जिममध्ये एकटी जायची. कोणाला घेऊन नाही जायची किंवा तिथे जाऊन कोणाशी मिळून एक्सरसाइज नाही करायची. एकटीच करायची कानात गाणी चालू ठेवून. पण जिमला जाऊन जी एक्सरसाइज करण्यात मजा आहे ना, वेगळीच मजा आहे. त्यामुळे मग असं वाटतंय, की वाह! मस्त आता मी जिमला जाऊन एक्सरसाइज करणार. त्यामुळे माझी बॉडी टोनिंग होणार, माझी बॉडी शेपमध्ये दिसणार, इंच लॉस होणार. हे सगळे जी खुशी आहे ना, ती त्या निगेटिव्ह थॉट्सच्या पुढे काहीच नाहीये. सो या जून-जुलैमध्ये वेट लॉस जर्नी चालू करायचं कारण म्हणजे 2 महिन्यात आता काहीच नाहीये आणि चांगला एकदम गोल्डन चान्स आहे हा वेट लॉस जर्नी चालू करण्यासाठी. 75 डेज यासाठी घेते, की 1 जूनपासून जर सुरुवात केली तर संपतोय आय थिंक 15 ऑगस्टपर्यंत संपणार आहे. 75 डेज एक अंदाज लावलाय. तर त्यानंतर आपले सगळे फेस्टिव्हल चालू होणार आहेत. त्यामध्ये गणपती वगैरे, दिवाळी, नवरात्री यामध्ये आपल्याला छान दिसायचंय. त्यामुळे आता वेट लॉस आणि इंच लॉस करायचा आहे. 2.5 महिने आहेत हातात. 75 डेज आहेत हातात आणि त्यानंतर सुद्धा करणारच आहेत. पण हे 75 डेज फक्त स्वतःसाठी द्यायचे आहेत. सो या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात काही येत असेल वेट लॉस जर्नी चालू करायच्या आधी, तर नक्की कमेंट करून मला सांगा. भेटूया उद्यापासून. तोपर्यंत बाय.